राजस्थानच्या वाळवंटामध्ये एक विचित्र प्रकार घडला असं म्हणावं लागेल. कारण पूर्णचा पूर्ण एक बोरची गाडी मात्र बोर घेत असताना संपूर्ण बोरची गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली आणि त्या खड्ड्यामधून इतके जबरदस्त कारंजे उडू लागले, एवढा मोठा खड्डा पडला का संपूर्ण बोरची गाडी ट्रक सहित त्या खड्ड्यामध्ये गेली. आणि हे घडलं राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यामधील मोहनगडमध्ये. हा विचित्र प्रकार मात्र झाला. येथे बोर खोदत असताना अचानक जमिनीतून आवाज झाला. पाण्याचं भलं मोठं कारंज उडू लागलं. या खड्ड्यातून वेगानं पाणी वर येतं. धक्कादायक बाब म्हणजे खोदकामाची उपकरणं म्हणजेच बोरची गाडी आपल्या इकडे हा संपूर्ण ट्रक सहित या खड्ड्यात गेलं. आणि मग या घटनेनंतर मोहनगडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वाळवंटी भागात अचानक पाण्याचं कारण झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं आणि संपूर्ण जण मात्र बघायला आले. परंतु नंतर असं कळालं का यामधून गॅस देखील बाहेर येतोय. मग अफवा वेगळीच पसरू लागली. पाण्याबरोबर जर गॅस बी येतोय तर आग लागू शकते. संपूर्ण परिसर मात्र त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर हटवला. तर नेमकी माहिती काय? मिळालेल्या माहितीनुसार विक्रमसिंह भाटी यांच्या शेतात बोरवेलचं खोदकाम सुरू होतं. त्यानंतर अचानक जमीन फाटली आणि दबावानं पाणी आणि त्यामधून गॅस बाहेर येऊ लागला. याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी मात्र घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर 500 मीटर पर्यंतचा परिसर मात्र रिकामा करण्याचा आदेश मात्र देण्यात आला. बरं, हा बोर किती खोलपर्यंत खोदला होता? जवळजवळ 850 फुटापर्यंत बोरवेल खोदण्यात आला होता. पाण्याचा शोध सुरू असताना अचानक जमिनीवरून मोठ्या प्रेशरनं पाणी बाहेर येऊ लागले आणि काही कळायच्या आतमध्ये मशीनसह ट्रक देखील जमिनीत काढला गेला. एवढा पाण्याचा 10 फूट पर्यंत उंच कारंजे मात्र उडू लागले आणि त्याच कारंजेसह गॅस देखील बाहेर येऊ लागला. गॅस बाहेर येऊ लागल्याने गावकऱ्यांसह प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. हा गॅस कसला आहे याचा शोध घेण्यासाठी ONGC, केरन एनर्जी, ऑइल इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूला जवळजवळ 500 ते 1 किलोमीटर अंतरावरचं जेवढं परिसर होता ते संपूर्ण त्या परिसरात तलावाचं रूप आलं. वाळवंटात पाण्याचे झरे वाहू लागल्याने अनेक अफवा देखील पसरू लागल्या आणि मग मात्र म्हणू लागले या ठिकाणून आधी सरस्वती नदी मात्र वाहत होती आणि याच प्राचीन सरस्वती नदीचा पुन्हा उगम झाल्याचा मात्र दावा केला जातो. मग नंतर बरेचसे मात्र प्रसार माध्यमे आले. त्यामध्ये NDTV मात्र ज्यावेळेस घटनास्थळी पोहोचली त्यावेळेस त्यांनी भूजल वैज्ञानिक नारायणदास यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाला हा चमत्कार नसून भूगर्भातील परिस्थितीमुळे पाणी प्रेशरमुळे बाहेर येते. ज्या ठिकाणी बोरवेलचं काम सुरू होतं तो मोहनगडचा परिसरातील भूगर्भ हा खडकाचा आहे. बोर खोदताना जमिनीत असलेल्या पाण्याला वाट मिळते. जमिनीत दबून राहिलेलं पाणी प्रेशर म्हणून बाहेर येतं. हे प्रेशर इतकं असतं की समुद्राच्या लाटांसारखं पाणी उसळतं. कधी कधी पाण्याचं कारंज 8 ते 10 फूट देखील उंचवतात. शनिवारपासून वाहणारं पाण्याचं कारंज आता थांबले. वैज्ञानिकांसह गॅस कंपन्यांकडून पाण्यावरून येणारी माती इतर गोष्टींचा शोध मात्र सुरू आहे. त्यानंतर इतर कंपन्यांकडून पाण्यावर येणारी माती अधिकची आणि बऱ्याचशा पाण्याचे देखील नमुने मात्र प्रयोगशाळेत मात्र नेले गेले. तर नेमकं खरंच सरस्वती नदी आहे का नेमकं खरंच बाकी दुसरं काय का हे मात्र वैज्ञानिक मात्र प्रयोगशाळेत नेऊन संपूर्ण चाचणी करतात. पण काही असो वाळवंटाला मात्र थोडासा गारवा मात्र नक्कीच मिळाला असेल आणि एक निसर्ग काय चमत्कार करू शकतो हे मात्र आजच्या युगामध्ये देखील दिसते. खऱ्या अर्थाने एक एवढा मोठा ट्रक मात्र संपूर्ण बोरो घेता त्याच बोरोमध्ये मात्र लुप्त होतोय. किती मोठी चमत्कारिक बाब आहे. शेवटी निसर्ग हा निसर्गच असतो.